हे आहेत ठाकरे गटाचे विजयी उमेदवार शहाजी खुसपे यांनी शिवसेना शिंदे गटाला एकनाथ शिंदे यांच्या घरच्या मैदानातच धक्का दिलाय। नेमका विषय काय समजून घेऊयात। महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांमध्ये भाजप शिवसेना युतीला मोठं यश मिळालं असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मात्र त्यांच्या बालेकिल्ल्यातून धक्का बसलाय। ठाणे महापालिकेत शिंदे गटाचं वर्चस्व कायम राहिलं असलं तरी एकनाथ शिंदे स्वतः राहतात त्या वॉर्डमध्येच त्यांच्या उमेदवाराचा पराभव झालाय। एकनाथ शिंदे राहतात त्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेनेनं माजी महापौर अशोक वैती यांना उमेदवारी दिली होती। मात्र या वॉर्डमध्ये उद्धव ठाकरे गटाचे शहाजी खुसपे यांनी बाजी मारत वैती यांचा पराभव केला। शहाजी खुसपे यांना 12,807 मतं मिळाली तर अशोक वैती यांना 12,193 मतांवर समाधान मानावं लागलं। 667 मतांनी झालेला हा पराभव आकड्यांपुरता मर्यादित नसून त्याचं राजकीय अर्थ दूरगामी मानले जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक 13 मधील 4 पैकी 3 जागांवर शिंदे गटाच्या शिवसेनेनं विजय मिळवला। मात्र या जागेवर ठाकरे गटानं गेम फिरवत शिंदेंच्या अंगणात घुसखोरी केली आहे। राजकीयदृष्ट्या पाहता हा निकाल ठाण्यातील सत्ता समीकरण बदलणारा नसला तरी प्रतिकात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या भागातच शिवसेनेचा उमेदवार पराभूत होणं ही ठाकरे गटासाठी मोठी नैतिक विजयाची नोंद ठरतेय। बालेकिल्ला अजूनही शाबूत आहे, पण अंगणातलं हे भगदाड राजकीय चर्चांना नवं इंधन देणार आहे।